नमस्कार मंडळी. सकाळी मी निघाली होती शाळेत जाण्यासाठी आणि आज मी खूप आनंदात होती. आता कशासाठी आनंदात होती तर चला ते सांगते. जर तुम्ही माझे मागचे व्लॉग बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी डिअर स्टुडंट होती आणि माझी आत्ताच एक्झाम झाली होती. सो त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि गुलाबजामुन बघून तुम्हाला समजलंच असेल की मी एक्झाममध्ये पास झाली आहे. काल अचानक रिझल्ट लागला आणि काय करायचं हेच कळलंच नाही, म्हणून मग आता जे करता आलं ते केलं मी. आणि मला खूप लिटरली एवढा आनंद होतोय ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. शाळेमध्ये मी सर्वांना गुलाबजामुन दिले, मला खूप आनंद झाला. घरीही खूप सारी मिठाई खाल्ली. सर्वांना रिझल्टची बातमी सांगितल्यानंतर सर्वांनी मला खूप सारे विशेष केले. कॉंग्रॅच्युलेशनचे. फ्रेंड्स असो, शाळेमध्ये असो किंवा फॅमिली असो, त्या सर्वांना खूप थँक्यू मला विश करण्यासाठी. शाळेतनं घरी आल्यानंतर मम्मी आणि माझी बहीण आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाची बुकिंग करण्यासाठी. पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत, त्यासाठी मग मी, मम्मी आणि माझी बहीण आम्ही गणपती बघायला आलो होतो. एवढ्या छान गणपती बाप्पाच्या मूर्त्या होत्या ना, कुठली मूर्ती बुक करायची हेच कळत होतं. फायनली एक मूर्ती जाऊन आम्ही गणपती बाप्पाची बुक केली. आता फक्त वाट बघायची की गणपती बाप्पा केव्हा घरी येणार. चला, यासोबतच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.